नमस्कार. जय शिवराय. मागच्या 15A ह्या प्रकरणामध्ये आपण अर्धवट हे एपिसोड पाहिला होता. आता आपण परत कंटिन्यू करू. तर कंटिन्यू करत असताना आपण जो मागचा पार्ट थोडा ऐकलेला आहे तो मी पुन्हा एकदा वाचतो. थोडंसं ओव्हरलॅप होईल, पण काही हरकत नाही. तुम्ही परत एकदा ते ऐका, नाहीतरी काय आपल्याला टाइमपासच करायचा असतो, बरोबर ना? तर आजचं प्रकरण आहे 15B, महाराज अ बुल फायटर. संत तुकाराम यांचं एक वचन आहे, फार सुंदर वचन आहे, विलक्षण, जे पुढील प्रमाणे: महापुरे झाडे जाती तेथे लवाळ वाचती. संत तुकाराम. शाहिस्ते खानाचा पराभव झाल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजांना दक्षिणेत पाठवून मराठे व राजपूत यांच्यात भांडण लावून दिले होते. महाराजांनी मिर्झा राजांना आदिलशाही विरुद्ध मोहीम काढल्यास आपण मदतीस तयार आहोत अशा आशयाचे पहिले पत्र पाठवले होते. यात स्वराज्यावरील संकट टाळून ते विजापूरवर ढकलण्याचा त्यांचा हेतू होता. पण मिर्झा राजांनी आपण बादशाहच्या हुकमाप्रमाणे स्वराज्य तुडवण्यास आलो आहोत असे सांगून स्वराज्यात धिंगाणा घालायला सुरुवात केली होती. तेवढ्यासाठी ते दिल्लीहून स्वराज्यावर शिंगे रोखून दौडत आले होते. प्रयत्नरहित प्रयत्न म्हणजे एफर्टलेस एफर्ट. मिर्झा राजांनी महाराजांचा तो प्रस्ताव फेटाळला होता. मिर्झा राजांच्या त्या उद्धट उत्तराने महाराज निराश झाले नाहीत. पुरंदरच्या मराठ्यांमार्फत व नेताजी मार्फत त्यांनी मिर्झा राजांना वेसण घालण्याचे काम सुरू केले होते. तर काही किल्ले व खंडणी देण्यास तयार आहे असे सांगून ते मिर्झा राजांना गोंजारून शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण मिर्झा राजे मात्र तह नको, गुन्हेगारासारखे शरण या अशी डारकाळी फोडत होते. शाहिस्ते खानाने 3 वर्षे असा स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. महाराजांनी त्याला 2 फटके लावले होतेच, एक उंबरखिंडीत तर दुसरा मीरा डोंगरावर. म्हणजे शाहिस्ते खानाचे जे 2 सरदार होते, एक कारतलब खान आणि दुसरा नामदार खान, तर उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव केला होता, तर मीरा डोंगरावर नामदार खानाला शिवाजी महाराजांनी झोडपून काढले होते. हे 2 फटके महाराजांनी शाहिस्ते खानाला दिले होते. पण मामा साहेबांनी काही बोध घेतला नव्हता. उलट आदिलशाहीचा परिंडा किल्ला बळकावून त्यांनी आपण हिंदवी स्वराज्य व आदिलशाही काबीज करू शकतो असा फाजील आत्मविश्वास दाखवला होता. पण खानाला महाराजांचेच आव्हान पेलवणारे नव्हते. एके रात्री लाल महारावर छापा घालून त्यांनी या घुसखोराला पिटाळून लावले. हा 3रा तडाखा मग त्यांनी फटका शाहिस्ते खानाला लगावला. या 3ऱ्या फटक्यामध्ये त्यांनी शाहिस्ते खानाची 3 बोटे छाटून टाकली आणि या घुसखोराला त्यांनी पिटाळून लावलं. आपल्यामुळेच आदिलशाहीचा व कुतुबशाहीचा मोगलांपासून बचाव होतो आहे हे महाराजांच्या लक्षात येत होते. मोगलांनी दख्खनवर केलेले हल्ले केवळ आपणच का झेलावे, संघर्ष आपण करायचा व अप्रत्यक्ष संरक्षण आदिलशाहीला व कुतुबशाहीला द्यायचे हे कितपत योग्य आहे याचा ते विचार करत होते. स्वराज्य म्हणजे आदिलशाहीसाठी कीलक राज्य, एक बफर स्टेट झाले होते. कारण जनरली काय व्हायचं,
की मोगल, मग ते शहाजहान असेल किंवा औरंगजेब असेल, हे जेव्हा दख्खनवर आक्रमण करायचे तेव्हा त्यांची इच्छा असायची की स्वराज्य आणि आदिलशाही आपण जिंकायला पाहिजे. पण ते स्वराज्यावर अगोदर आक्रमण करायचे आणि महाराज त्यांचा पराभव करत. आणि त्यामुळं आदिलशाही आणि कुतुबशाही यांचं रेडीमेड संरक्षण व्हायचं. एक कष्ट करायचे शिवाजी महाराज, मावळे, आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा मिळायचा आदिलशाहीला आणि कुतुबशाहीला. अशी ती परिस्थिती होती. एनिवे, शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस मिर्झा राजांना सांगितलं की आपण दोघे मिळून आदिलशाहीवर चालून जाऊ, पण त्यांनी मिर्झा राजांनी काही ऐकलं नाही. मिर्झा राजा ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी म्हणजे महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीकडे बोलणे सुरू केले की तुम्ही व आम्ही मिळून मिर्झा राजांचा पराभव करू, म्हणजे आदिलशाही आणि शिवशाही. कारण मोगल हे जसे मराठीशाही बुडवायला टपले आहेत तसेच ते तुमची आदिलशाही बुडवण्याची संधी शोधत आहेत. कदाचित लवकरच मोगलांच्या फौजा विजापूरवर चालून येतीलही, म्हणून आपण दोघे एक होऊन आत्ताच मोगलांचा मोड करू. महाराजांचे म्हणणे रास्तच होते, कारण त्यामध्ये स्वराज्याप्रमाणे आदिलशाहीचे पण हित होते, संरक्षण होते. वास्तविक मागे याच आदिलशाहीने औरंगजेबाला पत्र पाठवून शिवाजीच्या परिपत्यासाठी शाहिस्तेखानाला दख्खनमध्ये येण्यासाठी निमंत्रण पाठवले होते. पण खानाने त्यांचा परिंडा किल्ला बळकावल्याने आदिलशाहीची मुत्सद्देगिरीतील दिवाळखोरी जाहीर झाली होती. तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की आदिलशाहीने जेव्हा स्वराज्यावर सिद्दी जोहरला पाठवलं त्यावेळेस त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं की शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सिद्दी जोहरला तर पाठवलं आहेच, पण तुम्ही तुमची फौज पाठवा. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने औरंगजेबाने शाहिस्तेखानाला स्वराज्यावर पाठवले होते. म्हणजे एकाच वेळी मोगल आणि आदिलशाही हे स्वराज्यावर चालून आले होते. औरंगजेबाने शाहिस्तेखानाला पाठवलं आणि आदिलशाहीने सिद्दी जोहरला पाठवलं. आणि मोगलांना बोलवणारे हे आदिलशाहीच होती. पण शाहिस्तेखानाने आल्यानंतर आदिलशाहीचाच परिंडा किल्ला बळकावला. आणि त्यावेळेस मग आदिलशहाचे डोळे उघडले की आपण हे काय करून बसलो, यांना बोलवलं कशासाठी आणि यांनी केलं काय. हा मागचा अनुभव घेऊन आदिलशाही योग्य प्रतिसाद देईल अशी परिस्थिती होती. या मागच्या अनुभवातून शिकून आदिलशहाने शिवाजी महाराजांच्या प्रस्तावाला योग्य तो प्रतिसाद देणे आवश्यक होते. पण त्यांनी काहीच बोध घेतला नाही. त्यांचं डोकं काही ठिकाणावर आलंच नाही. उलट शिवाजी आपला शत्रूच आहे, त्याला मदत करण्याची गरजच काय. कशा करता? मराठीशाही टिकवण्याकरता? जरूरच काय. उद्या मिर्झा राजे आपल्यावर चालून आलेच तर आम्ही आमचे पाहून घेऊ असे संकुचित आणि आडमुठ्यापणाचे धोरण त्यांनी स्वीकारले. शिवाजीची नाही तर कमीत कमी कुतुबशाहीची तरी मदत घेऊन ठेवावी व युतीसाठी त्यांच्याशी बोलणी करावी असेही त्यांना वाटले नाही. या बाबतीमध्ये आदिलशाहीने काहीच केलं नाही. ते नुसते मख्ख सारखे बसून राहिले. उलट आता मिर्झा राजे लाखाची फौज घेऊन आले आहेत तेव्हा त्याच्या वरवंट्याखाली बंडखोर शिवाजीचे स्वराज्य कसे भरडून निघते याची प्रेक्षकांप्रमाणे आपण दुरून मजा पाहावी असा आसुरी विचार करत ते स्वस्थ बसले. मिर्झा राजे आणि शिवाजी राजे यांचं जे भांडण चालू झालेलं आहे त्यात आपण गंमत पाहायची, आपण दुरून मजा पाहायची असं त्यांनी ठरवलं. ही त्यांची हुशारी. अर्थात आदिलशाहीच्या या थोर मुत्सद्देगिरीमुळे महाराजांचे काहीच नुकसान झाले नाही किंवा काही अडले पण नाही. आदिलशाही असेच काहीतरी अडलतट्टूपणा करेल याची त्यांना जाणीव असावी.
महाराजांचे हे राजकारण फसले नाहीच. उलट आदिलशाहीने शिवाजीशी हातमिळवणी केली असून त्याच्या मदतीसाठी कोकणात फौज पाठवली आहे अशी अफवा पसरवून त्यांनी मिर्झा राजांवर दबाव आणलाच. जे आपण मागे पाहिलेलंच आहे. मिर्झा राजांनी व आदिलशाहीने आपले प्रस्ताव फेटाळलेले पाहून महाराजांनी मग या दोघांना शिवशाहीचा हिसका दाखवण्याचे ठरविले. महाराज म्हणजे शक्ती आणि युक्तीचा खजिना. म्हणजे महाराजांनी मिर्झा राजांना प्रस्ताव पाठवला की आपण दोघे मिळून आदिलशाहीवर चालून जाऊ, पण त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. मग त्यांनी आदिलशाहीला सांगितलं की आपण दोघं एकत्र मिळून मोगलांचा पराभव करू, मिर्झा राजांचा पराभव करू, पण त्यांनी पण तो प्रस्ताव फेटाळला. या दोघांनी हे दोन प्रस्ताव फेटाळल्याने महाराजांनी ठरवलं की या दोघांना आता फटका द्यायला पाहिजे. महाराज म्हणजे शक्ती आणि युक्तीचा खजिना. यावेळी देखील आपल्या शत्रूला चारी मुंड्या चित करण्यासाठी त्यांनी नवीनच अफलातून हुन्नर करण्याचे ठरवले. मिर्झा राजे व दिलेर 3 महिन्यापासून चौखूर उधळत स्वराज्याची नासाडी करत होते. महाराजांनी त्यांच्याशी सामना करण्यासाठी रिंगणात उतरण्याचे ठरविले. म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं पहा. हातात तलवार घेण्याऐवजी शरणागतीचा पांढरा बावटा घेऊन ते मिर्झा राजांना सामोरे गेले. मिर्झा राजांपुढे हे पांढरे निशाण फडकावून पुरंदरचा तह करून ते चटकन बाजूला झाले आणि औरंगजेबाने स्वराज्यावर दिल्लीवरून सोडलेली ही प्रचंड धोंड महाराजांनी खाली दक्षिणेत प्रेक्षकात बसलेल्या आदिलशाहीवर सोडून दिली. औरंगजेबाने सोडलेल्या या प्रलयंकारी लाटेला थोपवण्याऐवजी ते या लाटेवरच स्वार झाले. अशा प्रकारे आपल्या 2 प्रबळ शत्रूंमध्येच महाराजांनी झुंज लावून दिली. या झुंजीत हे दोघे स्वराज्याचे बलाढ्य शत्रू जायबंदी होणार होते. आतापर्यंत अनेक वर्षापासून हे सुलतान मराठ्यांमध्ये झुंजी लावत होते, पण आता महाराजांनी त्याची परतफेड केली होती व स्वराज्यावरील संकट न लढताच दूर केले होते. हा पुरंदरच्या तहाचा चौथा फायदा होय. पुरंदरच्या तहाचे 3 फायदे आपण मागच्या प्रकरणात पूर्वार्धात पाहिलेले आहेच. पुरंदरच्या तहाचा हा चौथा फायदा तो म्हणजे असे की महाराजांनी मिर्झा राजांशी न लढता सांगून टाकलं की मला तुमच्याशी काही लढाई करायची नाही, मी हारलो. आणि असं सांगून त्यांनी मिर्झा राजे म्हणजे मोगल आणि आदिलशाही यांच्यातच भांडण लावून दिले, यांच्यात झुंज लावून दिली आणि स्वतः झाले नामानिराळे. हा त्या पुरंदरच्या तहाचा फायदा आहे. इतिहासकारांना हे दिसलंच नाही आणि त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला. त्यांनी एवढंच लिहिलं की शिवाजी महाराज मिर्झा राजांना शरण गेले. पण ते शरण का गेले त्याचं कारण हे चौथा फायदा त्यांनी हा आहे की त्यांनी त्यांच्या बलाढ्य शत्रूंमध्ये स्वराज्याच्या 2 बलाढ्य शत्रूंमध्ये झुंज लावून दिली आणि स्वतःचं स्वराज्य मात्र सुरक्षित ठेवलं. फाजल खानाची फजिती. महाराजांनी फाजल खानाची अनेक वेळा फजिती केली होती. फाजल खान कोण? अफजल खानाचा मुलगा. बापाच्या मरणाचा सूड घेण्यासाठी तू मोगली छावणीत दाखल हो असा प्रेमळ निरोप मिर्झा राजांनी त्याला पाठवला होता. त्याप्रमाणे तो मोगली छावणीत दाखल झाला होता. पण मध्येच महाराजांनी पुरंदरचा तह करून युद्धविराम केला. पुढील मोहीम आता मिर्झा राजे महाराजांची मदत घेऊन आदिलशाही विरुद्ध सुरू करणार होते. त्यामुळे आता फाजल खानाची गोची झाली.
कारण आता त्याने कोणाच्या बाजूने कोणाविरुद्ध लढावे, बरोबर ना? महाराजांनी अशा प्रकारे त्याची परत एकदा फजिती केली. फाजल खानाने काय केले त्याचे त्यालाच ठाऊक. तर हे जे वर्णन आहे आपण मागच्या 15A मध्येच ऐकलेलं होतं, जे मी आता रिपीट केलं, पण काय हरकत नाही. आता आपण पुढे कंटिन्यू करू, जे अर्धवट राहिलेले ते पूर्ण करूया हे प्रकरण. मिर्झा राजांचे व्यवहारी मतलबी धोरण. पुरंदरचा तह झाला. दख्खनमधील शिवाजी सारख्या भयंकर बंडखोराने आतापर्यंत सर्व मोगली व आदिलशाही सरदारांची धुळदाण उडवली होती. अशा या जबरदस्त माणसाला आपण शरण आणले याचा त्यांना अतिशय आनंद झाला. पुरंदरचे तहाचे कलमे 5 जे आपण प्रकरण 8 मध्ये वाचलेले आहेत आणि 9 मध्ये पण त्याचे पहिल्या 2 कलमांचं आपण विश्लेषण केलेलं आहे, बरोबर आहे. तर पुरंदरच्या तहाचे कलमे 5 यापैकी कोणते कलम मिर्झा राजांना जास्त आवडले असावे? आपण विचार करा याच्यावर. पहिले 2 कलम हे किल्ल्यांच्या संदर्भात आहेत. पहिल्या कलमामध्ये 23 किल्ले दिले आणि दुसऱ्या कलमामध्ये 12 किल्ले त्यांच्याजवळ राहिले असे. तिसरं 4थं कलम हे नोकरी संबंधी आहे. संभाजीराजे, युवराज संभाजीराजे आणि स्वतः शिवाजीराजे. आणि 5वं कलम हे खंडणीबाबत आहे, पैशाबाबत. आणि तळ कोकणातल्या जे आदिलशाहीचा जो प्रदेश आहे तो जिंकण्याबद्दल आहे, बरोबर. तुम्हाला आठवत असेल. त्याचा परत जर रेफरन्स हवा असेल तुम्हाला तर तुम्ही परत प्रकरण 8 आणि 9 मध्ये ते वाचू शकता. स्वराज्यावरील मोहीम अपेक्षेपेक्षा जास्त लवकर यशस्वी ठरली. 3 महिन्यातच शिवाजीराजे शरण आले. आता पुढची मोहीम आदिलशाही विरुद्ध व त्यानंतर कुतुबशाही. औरंगजेबाची प्रचंड फौज आणि अफाट पैसा मिर्झा राजांकडे होता आणि आता जर त्यात शिवाजी सारख्या पराक्रमी योद्ध्याची मदत झाली तर यामुळेच पुरंदरच्या तहाचे कलम नंबर 3 व 4 यांची मिर्झा राजांना भुरळ पडली असावी. शिवाजीराजे व त्यांचा सरसेनापती नेताजी पालकर यांनी फत्तेखान, अफजल खान, सिद्दी जोहर, शाहिस्ते खान, कारतलब खान, नामदार खान अशा बड्या सरदारांना धूळ चारली होती. नेताजीने तर थेट विजापूरवरच आक्रमण केले होते. असे हे 2 योद्धे तहाप्रमाणे मोगलांचे चाकर बनले होते. तेव्हा त्यांच्या साह्याने आदिलशाही व कुतुबशाही चुटकीसरकी संपवता येईल असा त्यांचा रास्त अंदाज होता. बरोबर ना, का नाही? बरोबर. औरंगजेबाची अशी जबर महत्वाकांक्षा होती की सबंध दख्खन मोगली साम्राज्यात दाखल करायचे. आपला एकछत्री मोगली अंमल स्थापन करायचा. मागे शहाजहानने पण निजामशाही बुडवली होती. त्यामुळेच औरंगजेबाने यावेळी महाराजांचे स्वराज्य, आदिलशाही व कुतुबशाही बुडवण्याची महत्वाकांक्षी योजना आखली होती व मिर्झा राजे त्यासाठी दक्षिणेत आले होते. मिर्झा राजे स्वराज्य, आदिलशाही आणि कुतुबशाही यांना बुडवून मोगलांचं साम्राज्य विस्तार करणार होते, अशी ती त्यांची महत्वाकांक्षी योजना होती. परंतु आदिलशाही व कुतुबशाही जिंकणे काही सोपे काम नव्हते. आचार्य चाणक्यांनी कोणतेही राज्य 3 पैकी एका अवस्थेत असते असे म्हटले आहे. कुठल्या त्या 3 अवस्था? 1 म्हणजे वृद्धी, 2 स्थान आणि 3 क्षय.
राज्याच्या विस्तारासंबंधी आणि त्यांच्या अवस्थेविषयी आचार्य चाणक्यांनी हे लिहिलेलं आहे. आदिलशाही आणि कुतुबशाही पण किती स्ट्रॉंग होत्या याचं आपल्याला थोडंसं अंडरस्टँडिंग यावं, यासाठी हा आचार्य चाणक्यांचा संदर्भ घेतोय. ज्या परिस्थितीमध्ये राज्यातील सैन्य वाढवता येऊन राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारता येईल व शत्रूची प्रगती थांबवता येईल त्यास वृद्धी असे म्हटले. ज्या परिस्थितीत राज्याच्या शक्तीत वाढही नाही व क्षयही नाही त्यास स्थान असे म्हटले आहे, म्हणजे स्थिर. तर ज्या परिस्थितीत राज्याचा विकास खुंटत जातो, शक्ती क्षीण होऊ लागते, ती क्षय अवस्था होय. आदिलशाही व कुतुबशाही त्यावेळी वृद्धिंगत होत होत्या, म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये होत्या त्या. दोघेही राज्ये सैनिकी सामर्थ्यात लाख लाख फौजा उभ्या करू शकत होत्या. आर्थिक परिस्थिती पण सक्षम होती. म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाही हा बलाढ्य साम्राज्य होते त्यावेळेस. त्यांना बुडवणं इतकं काही सोपं नव्हतं. मिर्झा राजांच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचे स्वराज्य संपलेले होते, कारण सबके सब किले व सर्व मुलूक आता मोगलांचा झाला होता. तहाच्या दुसऱ्या कलमानुसार त्यातीलच 12 किल्ले व त्याखालील मुलूक महाराजांकडे जहागिरीच्या स्वरूपात ठेवण्यात आला होता. आता काय उरले होते? जे उरले होते ते मिर्झा राजांना दिसत नव्हते. त्यामुळे मिर्झा राजांनी महाराजांना एकाच पातळीवर म्हणजे गुलामगिरीच्या आणले होते. आता मोगलांकडे नोकरी हाच पर्याय उरलेला होता. मिर्झा राजे तर जन्मापासून गुलामगिरी करीत होते, त्याचेच त्यांना भूषणही वाटत होते. मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही या प्रबळ 5 शाह्यांशी बंड करून स्वतंत्र मिळवून काय फायदा होणार होता? मेवाडच्या राणा प्रतापाला किंवा शहाजी राजांना काय मिळाले होते बंड करून? एक अत्यंत धावपळीचे खडतर आयुष्य व एक वनवास त्यांच्या वाटेला आला होता. बरोबर ना? त्यापेक्षा मोगल साम्राज्याचा विस्तार करून त्यांचे हित पाहून आपले पण जीवन सुखी करणे जास्त व्यवहारीपणाचे नव्हते काय? गरीब आणि खडतर स्वातंत्र्यापेक्षा सुखी ऐशारामी गुलामगिरी चांगली. आता हे बादशाह सुलतान जुलमी अन्यायी आहेत, सामान्य जनतेला पशुसारखे वागवतात हे खरे असले तरी आपल्याला या गोष्टीचा त्रास होत नसेल तर त्याची एवढी काळजी कशाला? मिर्झा राजांनी देखील स्वराज्यातील मुलखात लुटालूट आणि जाळपोळ केलीच होती. उलट रणांगणावर लढण्यापेक्षा हा पर्याय सोपा होता. शत्रूला नामोहरम दुर्बल करण्याचा जणू उत्तम मार्ग. शिवाजी राजांनी व त्यांचा सेनापती नेताजी पालकर यांनी आपल्याला आदिलशाही व कुतुबशाही बुडवण्यासाठी मनापासून मदत करावी अशी मिर्झा राजांची इच्छा होती. ही इच्छा त्यांच्या मनात महाराजांनी निर्माण केली होती. कशी? त्याचा संदर्भ आपण मागे पाहिलेला आहे. मिर्झा राजांना मोगलांचा साम्राज्य विस्तार करायचा होता व या सेवेमुळे आपलाही लाभ होईल, दिल्ली दरबारात आपले आणखी वजन वाढेल, हा त्यांचा मुख्य हेतू होता. त्यासाठी महाराजांनी आपल्या मालकाला म्हणजे औरंगजेबाला भेटावे व नोकरी संबंधी दख्खनची कामगिरी मागून घ्यावी व स्वतःचे पण कल्याण करून घ्यावे असे मिर्झा राजांचे धोरण होते, नवे आग्रह होता.
बादशहाचे फरमान कसे स्वीकारावे यापासूनच महाराजांवर गुलामगिरीचे विष पाजायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या या विचारसरणीतूनच पुढे आग्रा प्रकरण उद्भवले. या आग्रा भेटीत मिर्झाराजांच्या अंतःकरणात नीच हेतू नसेलही, पण त्यांचा हेतू उदात्तही नव्हता. मोगलांचा उत्कर्ष आणि स्वतःचा स्वार्थ हे मूलभूत हेतू होते, तर महाराजांचा फायदा हा दुय्यम हेतू होता. पुन्हा एकदा वाचतो, नीट ऐका. या आग्रा भेटीत मिर्झाराजांच्या अंतःकरणात नीच हेतू नसेलही, पण त्यांचा हेतू उदात्तही नव्हता. मोगलांचा उत्कर्ष आणि स्वतःचा स्वार्थ हे मूलभूत हेतू होते, तर महाराजांचा फायदा हा दुय्यम हेतू होता. पूर्वी आदिलशहाने शहाजीराजांनी बंड केले म्हणून पुण्याची राखरांगोळी केली होती. त्यानंतर मुत्रुजाला गादीवर बसून शहाजीराजांनी निजामशाही सुरू ठेवली होती. तेव्हा शहाजहान व आदिलशहा दोघांनी मिळून शहाजीराजांची निजामशाही बुडवून आपापसात निम्मी निम्मी वाटून घेतली. शहाजीराजांनी आता काय करावे? दुसरे काय? गुलामगिरी, नौकरी. बरोबर ना? यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना नोकरीवर ठेवण्याचे मान्य केले, तर शहाजहानने शहाजीराजा आपल्याला वरचढ होऊ नये म्हणून आदिलशहाला शहाजीला कर्नाटकात पाठवण्याचा सल्ला दिला. हे तुम्हाला मागच्या इतिहासातून माहितीच असेल. शहाजीराजे जे कर्नाटकात गेले त्याचं कारण या शहाजहानने म्हणजे औरंगजेबाचा बाप शहाजहानने आदिलशहाला सांगितलं, या शहाजीराजांना दूर कुठंतरी कर्नाटकात पाठवा, नाही तर हा आपल्याला डोईजड होईल, हा डेंजरस माणूस आहे. त्याप्रमाणे आदिलशहाने शहाजहानच्या सल्ल्याप्रमाणे शहाजीराजांना कर्नाटकात पाठवून दिलं. यात सर्वांचेच म्हणजे शहाजहान, आदिलशहा आणि शहाजीराजे यांचे कल्याण साधणार होते. ही व्यावहारिक तडजोड होती, पण यात शहाजहान व आदिलशहा यांचा शहाजीराजांबद्दलचा हेतू उदात्त म्हणता येईल काय? आता आपण परत मेन मुद्द्याकडे येऊया. आदिलशाही विरुद्ध मिर्झाराजांची मोहीम. ही मोहीम नोव्हेंबर मध्ये सुरू झाली, नोव्हेंबर 1665. महाराजांनी बादशाही फरमान स्वीकारले. त्यावेळी भेटीत मिर्झाराजांनी महाराजांना आपल्या बादशहाला म्हणजे औरंगजेबाला भेटण्याचा विचार बोलून दाखवला, पण महाराजांना ही कल्पना पसंत पडली नाही. महाराजांचा आपल्या कोणत्याही शत्रूवर विश्वास नव्हता, मिर्झाराजे व कुतुबशहा सोडून. आणि औरंगजेब म्हणजे तर पाताळयंत्रिक कपटी माणूस. महाराज काहीच न बोलता मिर्झाराजांचा निरोप घेऊन राजगडास परतले. पुढे मिर्झाराजांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध मोहीम सुरू केली. नोव्हेंबर 1665 म्हणजे तह झाल्यानंतर 5 महिन्यांनी. 3 महिने स्वराज्याची नासाडी आणि 5 महिने आराम असा मोगली कारभार होता. लाखभर सैन्य औरंगजेबाच्या तिजोरीवर फुकट पोचल्या जात होते. यावरून मोहिमेच्या आर्थिक बाजूची कल्पना येईल. महाराजही मिर्झाराजांच्या मोहिमेत सामील होण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर मराठी फौज होती 9000. फक्त 9000. तुम्ही ऐकलंय की मिर्झाराजांकडे फौज किती होती? जवळजवळ लाखभर, 80,000. बरोबर. त्यात बाकीचेही शत्रू त्यांना येऊन मिळाले होते, म्हणजे लाखभर फौज त्यांच्याकडे होती. आणि महाराज आपली फौज घेऊन निघाले. किती? 9000. शंभूराजे 5000 मनसबदार होते, म्हणजे महाराजांनी आपले फक्त 4000 सैन्य घेतले होते.
या एकूण 9,000 फौजेमध्ये कोंडाजी, तानाजी, येसाजी, सूर्याजी असतील काय? तहाच्या अटीप्रमाणे फक्त नेताजी सामील झाला होता. पुरंदरच्या 3ऱ्या कलमानुसार. का बरं? तर युवराज संभाजीराजांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, कारण संभाजीराजे त्यावेळेस फक्त 9 वर्षाचे होते. तर संभाजीराजांच्या वतीने नेताजी सरसेनापती सामील झाला होता. महाराजांची ही मराठी फौज पक्की बनेल होती. मोगली फौजेने पुरंदरच्या पायथ्यापासून कूच केले. विजापूर वाटेवर असताना मिर्झा राजे आपल्या मनातील गोष्ट महाराजांपाशी काढत होते. त्यांनी पुन्हा आग्रा भेटीचा विषय काढला. आग्र्याला जाऊन बादशहाला भेटणे किती महत्वाचे व फायद्याचे आहे याचे पुराण त्यांनी सुरू केले. महाराजांनी आग्र्याला जावेच यासाठी त्यांनी बादशहाच्या वतीने गोड आश्वासने देण्यास सुरुवात केली. सबंध दख्खनची सुभेदारी तुम्हास मिळेल अशी मोठी प्रलोभने दाखवण्यास सुरुवात केली. पण महाराजांना बादशहाचा भरोसा वाटत नव्हता. हे ओळखून मिर्झा राजांनी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असा विश्वास दाखवला. तसे वचनही दिले. मिर्झा राजे त्यांच्या दृष्टिकोनातून आग्रा भेटीचे फायदे विशद करत होते. पण हे ऐकताना महाराजांच्या मनात वेगळेच विचार चालू होते. मिर्झा राजे सांगत होते गुलामगिरीच्या दृष्टिकोनातून, तर महाराज ऐकत होते, विचार करत होते स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून. मिर्झा राजे जर सुरक्षिततेची हमी घेत असतील तर बादशहाची जहागिरी, सुभेदारी स्वीकारून स्वराज्याचा उद्योग चालू ठेवता येईल. यातील प्रेरणा महाराजांना आपल्या पित्याकडून, शहाजीराजांकडून मिळत होती असे म्हणता येईल. कारण स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर, म्हणजे निजामशाही बुडाल्यानंतर, त्यांनी आदिलशाहीकडे नोकरी करून कर्नाटकात आपला पवित्र उद्योग चालूच ठेवला होता, पण छुप्या पद्धतीने. तसाच आपणही प्रयोग करावा. पुरंदरच्या तहासारखाच धूर्त आणि फायद्याचा करार बादशाहाशी करावा व स्वराज्य वाढवावे अशी कल्पना त्यांच्या मनात येऊ लागली आणि महाराज आग्र्याला जाण्यास तयार झाले. इथं काही जणांना, काही इतिहासकारांना असं वाटतं, जसं नरहर कुरुंदकरांना, की पुरंदरच्या तहामुळं शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं, तिथे कैदेत पडावं लागलं, अशी वाक्यरचना त्यांनी केलेली आहे. आणि लोकांनाही तसंच वाटतं की मिर्झा राजांच्या दबावामुळे, पुरंदरच्या तहामुळे शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. परंतु याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की मिर्झा राजांनी तशी सक्ती त्यांच्यावर केलेली नव्हती. ते तसे सक्ती करू पण शकत नव्हते की त्यांनी आग्र्याला जायलाच पाहिजे म्हणून. महाराजांनी आग्र्याला जायचं ठरवलं त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी, स्वातंत्र्याच्या, आपल्या स्वराज्याच्या फायद्यासाठी. तो काय मिर्झा राजांचा दबाव नव्हता, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात महाराज काही त्यावेळेस अगतिक नव्हते किंवा हतबल झालेले नव्हते की ज्यामुळे त्यांना आग्र्याला न्यावं लागलं. की जणू काही नेताजीला जसं त्यांनी पकडून नेलं होतं मिर्झा राजांनी, तशी काही सक्ती नव्हती. असो, आग्रा प्रकरणात महाराजांनी मिर्झा राजांचा उपयोग करून घेतला असे म्हणता येईल. महाराजांनी मिर्झा राजांना पहिल्यांदा भेटण्याआधी जीवितास अपाय होणार नाही असे वचन मागून घेतले होते. आता तर आग्र्याला जातानाही तसेच वचन मागून घेतले. अशा प्रकारे महाराजांनी मिर्झा राजांना आपला एक प्रकारे अंगरक्षक बनवले. या चित्रामध्ये आपण एक चाबूक बघत आहात. त्याचा संदर्भ हळूहळू तुम्हाला कळेल.
महाराज बादशाह का बंदा, डोसाइल सर्वंट ऑफ मुघल. महाराजांनी मिर्झाराजांना पहिला प्रस्ताव पाठवला होता. ते पत्र आपणास आठवतच असेल. महाराजांनी त्या पत्रात लिहिले होते, बंदा बादशाह का नौकर है, छोटा जरूर हूं तो भी मुझसे बादशाह को बहुत बहुत फायदा होगा. इथं मी याच्यावर जोर देतो की बहुत बहुत फायदा होगा. दक्कन के पहाड़ी मुल्क में आप अगर बीजापुर के आदिल शाह पर कब्जा करने का इरादा करें तो आपकी फतह होगी. बंदा भी खावंद के खिदमत में हाजिर है. या संदर्भात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एक विलक्षण वाक्य लिहिलंय. शिवाजी महाराजांनी जे प्रस्ताव पाठवले ते सगळे प्रस्ताव मिर्झाराजे धुडकावून लावत होते. त्याचा रेफरन्स घेऊन बाबासाहेब पुरंदरे यांनी पुढचं विधान केलंय, जे योग्यच आहे. वास्तविक भवानी तलवारीच्या एका फटकारानेच त्याला म्हणजे राजपूत मिर्झाराजांना शहाणपण शिकवणे जरूर होते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात महाराजांनी तसा काही त्यावेळेस फटकारलं नाही, परंतु तह झाल्यानंतर ज्या घटना घडल्या त्या आपण पाहूया, म्हणजे आपल्याला अंडरस्टँड होईल की शिवाजी महाराज नेमकं काय करतायत. ओके. 4 सिंहांचे आक्रमण. फतह की फजिती. नेताजीला प्रति शिवाजी, दुसरा शिवाजी असेही लोक म्हणत असत, असा त्याचा लौकिक होता. नोव्हेंबर 1665 मिर्झाराजे, शिवाजीराजे, दिलेर खान आणि नेताजी पालकर हे सगळे आदिलशाहीवर चालून निघाले. मोगली फौज विजापुरी मुलखाजवळ पोहोचली आणि महाराजांनी मिर्झाराजांच्या हुकमाप्रमाणे नेताजीला आक्रमण करण्याची आज्ञा सोडली. नेताजीने आपल्या वादळी आक्रमणाने 10 दिवसातच आदिलशाहीचे फलटण, ताथवडागड, खटाव आणि मंगळवेढाचा किल्ला जिंकला. असे करून महाराजांनी मिर्झाराजांचा पुन्हा एकदा विश्वास संपादन केला. मात्र हा जो रेफरन्स दिलेला आहे की फलटण, ताथवडागड आणि फलटणचा किल्ला हे जे जिंकलं, त्या संबंधीची खरी माहिती अशी आहे की तिथं युद्ध झालंच नाही. कारण तुम्हाला माहित असेल की फलटणचे जे नाईक निंबाळकर आहेत ते महाराजांचे अगदी जवळचे नातलग होते, बरोबर. आणि त्यामुळे तिथे लढाई झालीच नाही. महाराजांनी त्यांना सांगितलं की आपल्याला लढाई करायचीच नाहीये, मिर्झाराजांना कसं हरवायचं याची योजना तयार झालेली आहे, तुम्ही हे सगळं देऊन टाका. आणि त्या पद्धतीने फलटणच्या नाईक निंबाळकरांनी हात रुमाल बांधून महाराजांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने ते देऊन टाकलेलं आहे. ही योग्य ती माहिती आहे आणि मला त्याबद्दल तशी माहिती मिळाली फलटणवरून, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. असो, मिर्झाराजांनी आनंदाने या बातम्या औरंगजेबाला पाठवल्या व आपण शिवाजीराजांना प्रोत्साहन द्यावे म्हणून शिफारसी पाठवल्या. त्याप्रमाणे औरंगजेबाने ताबडतोब महाराजांसाठी मानाचा पोशाख व एक कट्यार, जाडावाची कट्यार बक्षीस म्हणून पाठवून दिली. मिर्झाराजांच्या व औरंगजेबाच्या प्रोत्साहनाचा महाराजांवर काय परिणाम झाला असेल तुम्ही कल्पना करू शकता. पण अजून आदिलशाहीच्या मुख्य फौजेशी निर्णायक युद्ध सुरू झालेले नव्हते. नेताजीने केवळ आदिलशाही मुलखावर आक्रमण केले होते व विजय संपादन केला होता. जे मी तुम्हाला सांगितले की मुळात आक्रमण करण्याची गरज लागलीच नाही, कारण निंबाळकरांनी महाराजांच्या सूचनेप्रमाणे न लढता तिथेही फलटण हे मिर्झाराजांच्या ताब्यात देऊन टाकलं. ती महाराजांचीच आयडिया होती. इकडे विजापुरातही लढाईची तयारी सुरू झाली होती.
आदिलशहाने शर्जा खान या सेनापती पद देऊन फौज पाठवली. विजापूर पासून 7 कोसावर अखेर मोगल व आदिलशाही फौजेची गाठ पडली आणि भयंकर रणकंदन सुरू झाले. मोगलांकडून या फौजेत 4 सिंह लढत होते. ते म्हणजे स्वतः मिर्झाराजे जयसिंह, दिलेर खान पठाण, प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणि त्यांचा सेनापती नेताजी पालकर. हे चारही जण रणांगणात सिंह होते. महाराज आणि नेताजी यांनी नेहमीच आदिलशाही फौजेला युद्धात धूळ चारली होती. त्यामुळे आता चारही सिंह एकदम विजापुरी फौजेवर तुटून पडल्यावर काय होणार याचा कोणालाही अंदाज येणे अवघड नव्हते. पण काय आश्चर्य झाले भलतेच. विजापुरी फौजेने या चारही सिंहाचा पराभव केला. अघटित, अनपेक्षित असे झालेच कसे? रणांगणावर महाराजांचा प्रथमच पराभव झाला होता. पुन्हा एकदा वाचतो, नीट ऐका. रणांगणावर महाराजांचा प्रथमच पराभव झाला होता. महाराजांच्या मदतीचा हा बघा बहुत बहुत फायदा. महाराज तर म्हणाले होते फतह होईल म्हणून, पण प्रत्यक्षात झाली होती फजिती. बरोबर ना? प्रत्यक्षात झाला पराभव आणि महाराज म्हणाले की आपली फतेह होईल, आपला विजय होईल. या युद्धाबद्दल शिवशाहीर बाबासाहेब लिहितात. काय म्हटले पहा त्यांनी. विजापूरकरांचे सर्वच सरदार एक दिलाने व कमालीच्या वीरश्रीने लढत होते. त्यांचे युद्ध साहित्य मोगलांइतके भारी व भरपूर नव्हते, परंतु त्यांचा निर्धारच इतका भयंकर व चिकट होता की बिनतोडच. आदिलशाहीच्या रक्षणाकरिता ते जीव तोडून लढत होते. शौर्यही काही कमी नव्हते एकेकांचे. मोगलांच्या फौजेत महाराज आघाडीवर होते. त्यांच्या फौजेत हत्ती बरेच होते. विजापूरचा शर्जा खान याने महाराजांच्या फौजेवर भयंकर हल्ला चढविला. तुंबळ युद्ध माजले. शर्जा खानाचा हा हल्ला खरोखर इतका जबर होता की तो महाराजांच्या मराठी फौजेला झेपला नाही. थोड्याच वेळात त्यांची फळी फुटली. ही फुटलेली फळी सावरण्यासाठी दिलेर खानाने लगेच दुसरी फौज तेथे शत्रूच्या तोंडावर घालायला हवी होती. ती दिलेर खान घालू शकला नाही. तो स्वतः फक्त लढत राहिला. अखेर मोगलांची सर्वच फौज गोंधळली आणि एकच पळापळ उडाली. हा गोंधळ दिलेर खानाच्या डोळ्यादेखतच उडाला. मोगलांचा पराभव झाला. मोगली फौज व सरदार छावणीत परतले. महाराजही आपल्या डेऱ्यात गेले. जानेवारी प्रारंभ 1666. दिलेर खानाच्या अंगाची लाही लाही उडाली. कसा झाला हा पराभव? कोणी केली ही मुघलशाहीची बेइज्जत? कोणी दगा दिला? फितूर, दगलबाज कोण? शिवाजी भोसला. त्यानेच जाणून बुजून दगा दिला. तोच सामील आहे आदिलशाहीला. अशा प्रकारचं वर्णन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले या युद्धाबाबत. वावे अधमासी अधम, संत तुकाराम. तुकारामांचं हे वाक्य विलक्षण आहे. फार जबरदस्त वचन आहे. वावे अधमासी अधम. बऱ्याचदा असे होते की एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत असते.
पण आपण त्याचा नेमका अर्थ लावू शकत नाही, कारण आपण त्या दृष्टीने पाहत नाही. बघण्याचा तो दृष्टिकोन हवा. घटनेमागील कार्यकारण भाव समजून घेतला नाही तर आपण चुकीचा निष्कर्ष काढतो. कार्यकारण भाव न समजल्यामुळे भ्रम निर्माण होतो. म्हणून सत्य शोधण्यासाठी एखाद्या घटनेचे फक्त त्या घटनेकडे पाहून विश्लेषण न करता विशाल दृष्टिकोनातून संश्लेषण करणे आवश्यक असते. कारण विश्लेषण म्हणजे तुकडे करून अभ्यासणे, तर संश्लेषण म्हणजे एकत्रितपणे विचार करून अभ्यासणे. म्हणून या ठिकाणी सुद्धा सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांचा एकत्रित अभ्यास करायला हवा, म्हणजे योग्य अनुमान निष्कर्ष काढता येईल. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक घटनेचा स्वतंत्रपणे विचार न करता सर्व घटनेचा एकत्रित विचार करायला हवा. म्हणून मी सांगितलं की मिर्झाराजे शिवाजीराजे संघर्षाचा नेमका कालखंड कोणता, तर तो कालखंड मी 5 वर्षाचा घेतलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, तो कालखंड मार्च 1665 ते फेब्रुवारी 1670 पर्यंतचा. आणि या सगळ्या घटनांची संगती लावून आपण निष्कर्ष काढला पाहिजे. त्यातली ही एक घटना आहे ज्या घटनेचा आपण आता योग्य तो अभ्यास करतोय. घटना काय झाली की मोगलशाही आणि आदिलशाही यांची विजापूर जवळ गाठ पडली आणि त्याच्यामध्ये मोगलशाहीचा पराभव झाला. ओके, आणि ते कशामुळे झालं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. संत तुकारामांनी व्हावे अधमासी अधम असे म्हटले आहे. मिर्झाराजे काही अधम नव्हते, अधम होता औरंगजेब. त्याच्या नादी लागून मिर्झाराजांनी स्वराज्याची नासाडी केली होती, घरे पिके जाळली होती. त्याची शिक्षा आता महाराजांनी त्याला दिली होती. शिवशाहीर बाबासाहेब म्हणतात ना, शिवाजी महाराजांनी एका फटकाऱ्याने, भवानी तलवारीच्या फटकाऱ्यानेच मिर्झाराजांना सरळ करायला पाहिजे होतं. तो हा फटका या युद्धात त्यांनी दिलेला आहे. त्यांना म्हणजे दिलेर खानाला आणि मिर्झाराजांना महाराजांकडून असे फटके आता खावे लागणार होते. पण महाराजांच्या हातातील चाबूक त्यांना दिसणार नव्हता. तर मोगलांचा हा असा पराभव झाला. दिलेर खान संतापला. संतापलेल्या दिलेर खानाने मिर्झाराजांकडे जाऊन आपला आरोप बोलून दाखवला. बाबासाहेब पुरंदरेने जे वर्णन केले त्यात लिहिलं की बेइज्जती केली. कोणी केली? ही दगलबाजी, शिवाजी नाही. म्हणून संतापलेल्या दिलेर खानाने मिर्झाराजांकडे जाऊन आपला आरोप बोलून दाखवला. पण मिर्झाराजे एका लढाईत पराभव झाला म्हणून लगेच शिवाजीला फितूर, दगलबाज असे कसे ठरवता येईल? युद्ध म्हटले की जय पराजय आलाच असे म्हणत दिलेरला शांत करू लागले. कारण दिलेर खानाने मिर्झाराजांना महाराजांच्या या फितुरीबद्दल ठार मारण्यास सांगितले होते. पराभवामुळे मिर्झाराजे स्वतः दुःखी झाले होते. पण दिलेर खानाचा महाराजांवरील आरोप बरोबर होता. आपण केलेला आरोप इतका खरा असेल याची खुद्द दिलेर खानाला पण कल्पना नव्हती. युद्धात पराजय झाल्यामुळे अपयशाचे खापर तो महाराजांवर फोडीत होता. दिलेर खान महाराजांवर एवढे संतापण्याचे आणखी एक कारण म्हणजे मी विजापूर 10 दिवसात जिंकतो असे महाराजांनी दिलेर खानाला आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात महाराज नेमके उलट वागत होते. त्यांचे हे जणू शीर्षासन होते. वास्तविक मी विजापूर 10 दिवसात जिंकतो ही महाराजांची निव्वळ थाप होती.
महाराजांनी आदिलशाहीचा प्रदेश जिंकून स्वराज्य वाढवण्यास सुरुवात केली हे जरी खरे असले तरी त्यांनी आदिलशाहीला संपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तसे त्यांचे धोरण नव्हते. उलट आदिलशाही मोगलांविरुद्ध अडचणीत आल्यास महाराज त्यांना मदत करत. लक्षात घ्या, पुन्हा एकदा वाचतो. उलट आदिलशाही मोगलांविरुद्ध अडचणीत आल्यास महाराज त्यांना मदत करत. या त्यांच्या धोरणाविषयी मी पुढे सविस्तर माहिती पुराव्यानिशी आपणास देणारच आहे. पुढच्या एपिसोडमध्ये ते येईल. दिलेर खानाला व मिर्झा राजांना हे माहीत नव्हते की पराभव महाराजांमुळेच झाला होता. पुन्हा वाचतो, नीट ऐका. दिलेर खानाला व मिर्झा राजांना हे माहीत नव्हते की पराभव महाराजांमुळेच झाला होता. मिर्झा राजांनी महाराजांना लढाईसाठी प्रोत्साहन दिले होते. औरंगजेबाने तर महाराजांसाठी मानाचा पोशाख व जडावाची कट्यार पाठवली होती आणि तरीही महाराजांनी मोगलांचा पराभव घडवून आणला होता. या मोहिमेत शिवाजी राजांची पूर्ण मदत अगदी जातीनिशी होणार असल्याने विजयाच्या दृष्टीने आपले पारडे आतापासूनच जड झाले आहे असे मिर्झा राजांना वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र महाराजांनी मिर्झा राजांना, खरे म्हणजे मोगलांना, तोंडघशी पाडले होते. महाराज आदिलशाहीला सामील झाले होते, पण प्रत्यक्ष आदिलशहाला पण याची कल्पना नव्हती. महाराजांनी मोगलांचा पराभव केला तो असा. महाराजांनी जे पहिले पत्र मिर्झा राजांना पाठवले होते त्याचा संदर्भ आता लक्षात येतो. मिर्झा राजांचा पराभव करून महाराजांनी पुरंदरच्या तहाचे 4थे कलम उधळून लावले. कोणतं 4थं कलम? कारण या 4थ्या कलमामुळेच स्वतः महाराज हे मोगलांचे चाकर बनले होते. आणि चाकरी काय केली तर ही अशी, ते आदिलशाहीला सामील झाले होते आणि त्यांनी मोगलांचा पराभव केला. अशा पद्धतीने त्यांनी ते 4थं कलम उधळून लावलं, हा त्याचा पुरावा. विजापूरकरांशी झालेल्या युद्धात महाराजांनी मोगलांचा पराभव केला म्हणजे नेमके त्यांनी काय केले याचे सविस्तर वर्णन मी प्रकरण 18 हत्तीवरून तिरंदाजी मध्ये केले आहे. आता तुम्हाला थोडीशी उत्सुकता असेल की हे जे युद्ध झालं आणि शिवाजी महाराजांनी मग पराभव केला म्हणजे कसं काय पराभव झाला याच्यात, अशी तुम्हाला उत्सुकता लागली असेल. त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण मी प्रकरण 18 मध्ये, त्या प्रकरणाचं नाव आहे हत्तीवरून तिरंदाजी, या प्रकरणात मी केलेलं आहे. ते तुम्हाला पुढे ऐकायला मिळेल. महाराजांनी केलेला हा गनिमी कावा मी पुराव्यानिशी सिद्ध केला आहे. व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपला धन्यवाद. प्रकरणाच्या या शेवटी मी काही वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवतो, ज्या पुढील प्रमाणे. कैलास बिलोनीकर यांनी फेसबुकवर ही प्रतिक्रिया लिहिली होती. दुर्मिळ पुस्तके रेअर बुक्स ग्रुप, फेसबुकवर जे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर त्यांनी प्रतिक्रिया लिहिली होती मे 2020 मध्ये. सारंग, व्हेरी ब्युटिफुली रिटन, सॅल्यूट टू युअर रिसर्च. केदार फणसाळकर यांनी पुण्याहून ही प्रतिक्रिया दिली होती. सारंग, युअर एफर्ट्स आर रिअली कमेंडेबल. ओघवती भाषा व सर्व संदर्भ यामुळे अत्युच्च. यू हॅव रिअली पुट युअर हार्ट इन धिस बुक. माझे शब्द थिटे पडतात. मनपूर्वक प्रणाम. तर सुशांत पितळे यांनी ईमेल पाठवलं होतं मार्च 2020 मध्ये.
Sir, thank you for sharing your book with me. It was an absolute honor to get the chance to read your book. True Shivaji Maharaj can be understood through your book. I cannot thank you enough for this. Wish you all the best in future writing. I wish to read more from you. इथे 15 एपिसोड आपण ऐकलेले आहेत. आता अजून 9 एपिसोड आपल्याला ऐकायचे आहेत. आणि यातल्या ज्या काही घटना आहेत यांना मी सांगतो की तुम्ही अपरिचित इतिहास ऐकत आहात, कारण या प्रकारच्या जे वर्णन आहे ते तुम्ही पूर्वी कधीही ऐकलेलं नाही याची मला गॅरंटी आहे. कारण इतिहासकारांनी जे काही सांगितलं ते पूर्णपणे चुकीचं सांगितलेलं आहे असा माझा दावा आहे. आणि म्हणून मी म्हणतो की माझ्याकडून जे तुम्ही ऐकत आहात तोच सत्य इतिहास आहे. तर हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्याला जर हे एपिसोड कळत असतील, समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा. जय शिवराय.